बातमी आहे ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी अटक केल्याची। भोसरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऑटो रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते। तसेच चोरीच्या गुन्हेगारांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणण्याकरिता भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाच्या 2 टीम तयार करण्यात आल्या होत्या। दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी पोलिसांना तपास करताना एक ऑटो रिक्षासह 2 संशयित इसम जाताना दिसले आणि त्यांचा पाठलाग करून रिक्षा थांबवली आणि ती रिक्षा चोरीची असल्याचे समजले। संशयित इसमाकडे तपास केला असता त्यांनी सदरची ऑटो रिक्षा आपल्या साथीदारासोबत चोरी केल्याचे कबूल केले। चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आर्यन प्रमोद भालेराव व सुमित भीम सूर्यवंशी दोन्ही राहणारे दापोडी। तसेच अधिक तपास करत असताना त्या दोन्ही आरोपींचा अजून एक साथीदार आढळून आला, ज्याचे नाव रिजवान रमजान मुलानी आहे। पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले व पुढील चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली। तीनही आरोपींनी मिळून आणखी 2 ऑटो रिक्षा व 1 मोटारसायकल चोरी केल्याचे चौकशीत समोर आले। त्यांच्याकडे अंदाजे 1,70,000 रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक व 6 लाख रुपये किमतीच्या 4 ऑटो रिक्षा असून एकूण 7,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या संदर्भातील अधिक माहिती भोसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांनी आपला आवाजशी बोलताना दिली आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात सर, काय सांगाल जे रिक्षा चोरीचा प्रकरण घडलं होतं, साधारण किती रिक्षा चोरीला गेले होते, कशा प्रकारे पोलिसांनी कारवाई केली? भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून वारंवार रिक्षा चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं। एकूण आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 8 रिक्षा चोरीचे प्रकरण घडलेले होते। त्यामुळे वरिष्ठांनी आम्हाला रिक्षा चोरीचे प्रकरणाला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार भोसरी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने परिसरामध्ये ज्या ठिकाणी CCTV फुटेज आहेत, ज्या ठिकाणी चोरी झालेल्या आहेत, त्या ठिकाणी आम्ही तपास केला आणि त्यातून आम्हाला 2 संशयित इसम दिनांक 4/2023 रोजी मिळाले। त्यांना आम्ही ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे कसून तपास केला। त्यावेळी आणखी एक म्हणजे 3 जणांची टोळी आम्हाला सापडली आणि त्यांच्याकडून आम्ही एकूण 4 ऑटो रिक्षा आणि 1 मोटरसायकल, महागडी मोटरसायकल हस्तगत करून भोसरी पोलीस स्टेशनकडचे 5 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। साधारण किती आरोपी होते या संपूर्ण प्रकरणात? एकूण 3 आरोपी आहेत। ते वारंवार गुन्हे करणारे आहेत। यापूर्वी ते अल्पवयीन असताना गुन्हे केलेले आहेत आणि या 3 आरोपींनी घेऊन ऑटो रिक्षा दापोडी परिसरातील ऑटो रिक्षा चोरून घेऊन गेलेले होते। त्यांना अटक केल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून या ऑटो रिक्षा मिळालेल्या आहेत। त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। जे आरोपी आहेत त्यांची काय नाव आहे? 3 आरोपी आहेत। आर्यन प्रमोद भालेराव, सुमित भीम सूर्यवंशी आणि रिजवान रमजान मुलानी असे राहणार दापोडी हे 3 आरोपी आहेत। यांना अटक करण्यात आलेली आहे।